गरज नाही आपली. 10वीचं आजपासून पहिलं लेक्चर आपलं 10वीच्या मॅथसाठी, मॅथ 1 साठी, मॅथ 2 साठी काही असो त्यासाठी जे काय तुम्हाला मॅथसाठी सगळे बेसिक रिक्वायरमेंट आहे त्याच्यापासून बॉर्ड मास पासून तर सगळं न्यूमरेटर, डिनॉमिनेटर, फ्रॅक्शन, पॉईंट शिफ्टिंग वगैरे हे सगळे पॉईंट आजपासून आपल्याला स्टार्ट करायचे. बरोबर. सगळ्यात पहिले आपलं इक्वेशन म्हणजे काय असतात ते बघायचं आहे. ग्राफ वरती लाईन काय असतात ते बघायचं आहे. नंतर कोएफिशिएंट काय असतात, व्हेरिएबल्स काय असतात ते बघायचं आहे. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन हे जे इक्वेशन असतील त्याचं आणि साधे इक्वेशन असतील त्याचं पण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, न्यूमरेटर, डिनॉमिनेटर, फ्रॅक्शन काय असतील ते बघायचं आहे. स्क्वेअर काय आणि क्यूब काय, नंतर स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट, न्यूमरेटर डिनॉमिनेटरची कटिंग ते पण समजवणार. कटिंग म्हणजे काय, तुम्ही करतात ना डायरेक्ट मल्टिप्लाय वरचा करून घ्यायचा, खालचा मल्टिप्लाय करायचा आणि मग नंतर डिवायडेशन करायचं मोठ्या मोठ्या आकडे. काय गरज आहे का एवढे नाही. कटिंग कशी करायची ते समजवतो. पॉईंट शिफ्टिंग, पॉईंट असतो ना तुमचा तो पुढे मागे कसा शिफ्ट होतो ते चालणार आहे. नंतर पर्सेंटेज, पर्सेंटेज कशी, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये तुमची एक्स वायचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन असेल, 4 5 कॉन्स्टंटचं जरी क्रॉस मल्टिप्लिकेशन असेल ते पॉईंट ऍड करायचे कसे, पॉईंट सबट्रॅक्ट, पॉईंट मल्टिप्लाय, पॉईंट डिव्हिजन. पॉईंट असले तर घाबरून जातात पोरं पण एकदम सोपं आहे. नंतर फॅक्टराइज कसं करायचं ते बघायचं आपल्याला. नंतर बॉर्डमास रूल काय आहे तो पण बघायचा आहे. इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन, इक्वेशनची डिव्हिजन, नंतर ॲडिशन, सबट्रॅक्शन, एक्स प्लस वाय वगैरे ते इक्वेशन आहेत ना ॲडिशन सबट्रॅक्शन जे आवड जातात. नंतर शिफ्टिंग लेफ्ट राईट इज इक्वल टू ज्या इकडे गेल्यावर आणि इकडे गेल्यावर काय होतं हे सगळं बेसिक काय करायचं आपल्याला एवढं येतं 2-3 दिवसात लेक्चरमध्ये बघायचं. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट काय तुम्हाला जर एवढं जमलं तर तुम्हाला 10वीला मॅथ्समध्ये कुठंच अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं आहे. 10वीला येताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो आपल्या काही CBSE पॅटर्न नाही झालेला अजून. मुलांना यायचं तर अडचण येतो. सध्या बोर्ड मास पण जमत नाही काय जणांना. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला बेसिक स्क्रॅच पासून सुरुवात करायची एकदम. आणि आजपासून आपण सगळ्यात पहिले काय येणार आहे बॉर्ड मास. बॉर्ड मासचा फुल फॉर्म काय, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. याला मराठीमध्ये काय म्हणतो कंचे भागू बेव. बरोबर ना. कंसाचे पहिले कंस सोडवायचे. काय सोडवायचा कंस. कंसामध्ये पण काय बघायचं पहिले भागाकार सोडवायचा, गुणाकार सोडवायचा, त्याच्यानंतर बेरीज आणि लास्ट काय सोडवणार वजाबाकी. आपल्याला हे बघायचं. समजलं काय अडचण यायचं. एक एक्झाम्पल घेऊ. 8 + 6 - 3 सगळ्यात पहिले कोणाला सोडवणार आहे जे ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट बोललं ना कंस त्याला सोडवणार. किती येणार तो 8 + 6 किती होणार 14 - 3 किती येणार. काय अडचण इथपर्यंत एकदम इझी आहे. इझी एकदम इझी झालं. पहिले ब्रॅकेट सोडवलं. आता थोडंसं आवड म्हणजे थोडंसं आवड करून टाकलं. डायरेक्ट जम्प मारले आपण 10वीला आले म्हणू नका की घाबरलो असं. सगळ्यात पहिले काय दिसतं तुम्हाला जिथं जिथं ब्रॅकेट दिसतात तिथं तिथं ब्रॅकेट आपल्याला काय करायचंय सोडवायचंय आणि चेक करायचं. मायनस आणि ऍडिशन हे जे साईन आहेत हे काय करतात तुम्हाला इक्वेशनला तुकडे करतात. काय करतात तुकडे. तिथं मायनस आहे ब्रॅकेट आहे का कुठं पुढे मागे मायनसनी काय केलं याला सेपरेट केलं. नंतर इकडे कुठं आहे का ऍडिशन. तुम्ही म्हणशाल इथे ऍडिशन आहे, इथे ऍडिशन आहे, इथे डिव्हिजन आहे. पण मला एक सांगा ह्या ब्रॅकेटनी काय केलंय ह्या पूर्ण याला काय धरलेलं आहे धरून ठेवलेलं आहे. मग पहिले आपल्याला ब्रॅकेट सोडवावं लागेल. ब्रॅकेट आणि याच्यामध्ये काहीच अंतर नाही म्हणजे काय तिथं मल्टिप्लाय. या दोघांमध्ये पण काहीच नाही म्हणजे काय असतो मल्टिप्लाय. समजलं इथपर्यंत अडचण नाही. सगळ्यात पहिले ब्रॅकेट सोडवतो ना आपण. 14 + 3 किती होतील 17 - 4 ॲज इट इज. कारण पहिले आपल्याला कोणाला सोडवायचं आहे ब्रॅकेटला. 3 पण ॲज इट इज. का बरं ब्रॅकेट मध्ये पण ब्रॅकेट आहे मग पहिले आपल्याला हा सोडवा आहे. 2 + 3 किती होणार झाला मल्टिप्लाय. 4/2 किती होतील 2. समजलं. ब्रॅकेटचे पण ब्रॅकेट असतील तर ते मधले ब्रॅकेट पहिले सोडवा नंतर बाहेरचे सोडवा. मधला सोडून झाला याचं काम झालं.
नेक्स्ट 17 ला आपल्याला 4 करता येईल काही अजून नाही, कारण मल्टिप्लिकेशन पहिले असतं ना, दिसतंय ना, गुणाकार मल्टिप्लिकेशन पहिले असतं. कशाच्या पहिले? ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या पहिले. मग तुम्ही काय करणार? -4 ॲज इट इज. 3 + 5 किती देईल? 8 मल्टिप्लाय बाय 2. आता दिसतंय मल्टिप्लाय हे पहिले सोडवणार, याला नाही सोडवणार पहिले. समजलं? कारण बघा ऍडिशनच्या सबट्रॅक्शनच्या पहिले कोण येतं? मल्टिप्लिकेशन. मग सगळ्यात पहिले काय सोडवणार तुम्ही? मल्टिप्लिकेशन. 17 - 4 8 चा किती देईल? 32. 32 2 चा किती देईल? 64. किती देईल? 17 - 64 किती देईल? 14 तून 7 गेली किती? 17. 14 तून 7 गेली किती? 7. नंतर तुमचं 5 तून 1 गेलं किती? 4. किती उत्तर आलं? 47. काय अडचण कोणाला? एकदम इझी आहे. काय केलं कळालं? पहिले सगळ्यात पहिले ब्रॅकेटचे पण ब्रॅकेट झाल्यानंतर काय करायचं? डिव्हिजन पहिले. डिव्हिजन झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन मग सबट्रॅक्शन. समजलं बोर्ड मास काय रूल आहे? काय अडचण आहे कोणाला बोर्ड मास मध्ये? थांबून घे दादा अरे शेवटून चालू असताना ऐका रे, सिंपल दिसतंय. बोर्ड मास रूलनी चालू केलं ना. बोर्ड मास रूलनी काय होईल? क्यू म्हणशाल पहिले काय करणार आपण? बोर्ड मास काय म्हणतो? पहिले करा ऍडिशन सबट्रॅक्शनच्या पहिले काय करा? मल्टिप्लिकेशन. मग तुम्ही काय करणार पहिले? चालेल का तसं? नाही, कारण का तिथं काय आहे? ब्रॅकेट आहे. मग नियमानुसार काय करायला आपला ब्रॅकेट पहिले सोडवायला लागेल. कळालं? अडचण कोणाला? डिनोमिनेटर. न्यूमरेटर काय असतो आणि डिनोमिनेटर काय असतो? न्यूमरेटर म्हणजे काय? अंश आणि डिनोमिनेटर म्हणजे काय? छेद. न्यूमरेटर हा वरती असतो, डिनोमिनेटर खाली असतो. पोरांची 10वी होते ती तरी त्यांना कळत नाही न्यूमरेटर कुठे लिहावा. अशा पण काय कार्यकर्ते असतात. मग अशा कार्यकर्त्यांसाठी काय करणार आपण? पाठ करण्यासाठी n हा नेहमी वरती असतो आणि d कुठे असतो? खाली. समजलं? n कुठे असतो? वरती असतो. d कुठे असतो? खाली. का बरं असं? सन काय? सन कुठे असतो? डोक्यावरती. कळालं? एवढं n चं लक्षात ठेवा. काय तरी उघडला होता तुमच्याकडे. काय n कुठे असणार? मग वरती असणार. d कुठे असणार आहे? खाली असणार. काढचं इथपर्यंत बरोबर आहे? झालं इथपर्यंत. आता मला एक सांगा, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर तुम्हाला फिक्स कळाले कुठे आहेत काय आहे? आता याच्यामध्ये जर दिलं तुम्हाला 5/10 हा काय एक तुमचा फ्रॅक्शन आहे. काय याची तुमच्या 2 प्रकारने सोडवतोय तुम्हाला. एक तर याचं उत्तर काढलं तर फ्रॅक्शन मध्ये ठेवता येईल किंवा पॉईंट मध्ये पण काढता येईल. बरोबर आहे? समजतंय? पॉईंट मध्ये उत्तर काय असणार आहे? याच्यामध्ये तुमचे आपले 2-3 पॉईंट क्लिअर करून टाकू. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर कळालं? वर्ड प्रॉब्लेम मध्ये नेहमी सांगतात बरेच अवघड वर्ड प्रॉब्लेम असतात ना. न्यूमरेटरला x माना, डिनोमिनेटरला y माना आणि मग इक्वेशन सॉल्व्ह करा. झालेले आहेत आपले. बरोबर आहे? 9वीला पण याला 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. चेक करायचं याच्या एकमेकांच्या पाड्यामध्ये येतात का, टेबल मध्ये येतात का? 5 च्या टेबल मध्ये 5 येतो आणि 5 च्या टेबल मध्ये 10 पण येतो. काय होईल मग? 5 1 जा 5, 5 2 जा 1/2. समजलं? अडचण आहे? एकदम इझी आहे. 1/2 म्हणजे किती असतो रे आपला? 0.5 ना. काय असतो? 1/2 म्हणजे अर्धा ना. अर्धा म्हणजेच काय तुमचा? 0.5. मी म्हणजे कसं काय आलं? चेक करा आता. पॉईंट शिफ्टिंग इथं क्लिअर होऊन जाईल. जर तुमचा डिनोमिनेटर म्हणजे कोण ना? खाली जर तुमचा 10 100 झूम कर दे 10,000 1,00,000 असं जर आलं तुमचं. बरोबर आहे? डिनोमिनेटरला आलं तर लक्षात ठेवा पॉईंट कुठे शिफ्ट होईल? मागे. कुठे शिफ्ट होईल? तुम्ही म्हणशाल आता इथे किती आहे? 10 आहे ना. किती आहे? 1 0 आहे ना. किती 0 आहे? 1 0 गेला काहीच नसतं. म्हणजे पॉईंट 0 0 0 असतं ना रे. या पॉईंट नंतर शून्याला किंमत आहे का काही? नाही. मी जर म्हटलं आता
डिवाइडला 10 आहे तर हा शून्य कडून हा पॉईंट कुठे शिफ्ट होईल? आधी शिफ्ट होईल. कुठे शिफ्ट होईल? आधी शिफ्ट झाला. पॉईंटच्या कधी आधी काही आहे का? मग काय लावून टाकायचा? आलं का 0.5 आन्सर. अडचण आहे एवढं इझी, खूप इझी. फक्त काय डिवाइडला असेल तर पॉईंट कुठे शिफ्ट करणार? मागे. मल्टिप्लायला असलं तर पॉईंट कुठे शिफ्ट करणार? पुढे. लक्षात ठेवा फक्त काय पाहिजे? 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 एकच पाहिजे निदान. पुढे किती पण शून्य असू द्या. समजला पॉईंट शिफ्टिंग काय? हे तुमचं काय झालं? पॉईंट शिफ्टिंग इथंच क्लिअर झालं. बरोबर आहे. आणि आता पॉईंट शिफ्टिंग करताना मल्टिप्लाय मध्ये पण पॉईंट शिफ्टिंग असते. कशी? 4 × 100 किती होतात रे? आपण तुमचं याचं व्हॅलिड प्रूफ सगळं आपण सोडू. किती होतात? 400 होतात. मी तुम्हाला काय सांगतोय की 4 जर हा दिसतोय हा फक्त 4 असतो का रे? इकडे लिहितो 4 का फक्त 4 असतो का? नाही. त्याच्या आगाडा पिछाडा काय आहे का? काहीच नाही ना. पण असतं. मी म्हटलं जर इनविजिबल असतं काहीतरी तर मग काय असतं? त्याच्या पुढे पॉईंट 0 0 0 0 का असतात? इनविजिबल आहे पण आपण लिहितो का? ते गरज आहे का आपल्याला? पॉईंट नंतर त्याला किंमत नसते म्हणून आपण लिहितो का? नसते म्हणून आपण लिहत नाही. पण मी तर म्हटलो आता किंमत आहे का रे पॉईंट नंतर? आहे. मग आता आपल्याला लिहावं लागेल का? हो लिहावं लागेल. गरज आहे. कारण त्याच्यानंतर काहीतरी किंमत आहे ना. पण जर काहीच नसेल तर काय लिहू शकतो आपण? 0. तुम्ही जर चेक केलं 4 ला जर मी 100 ने मल्टिप्लाय केलं 4 म्हणजे असा लिहू शकतो ना आपण. 4 ला 100 ने मल्टिप्लाय करतोय. डिवाइड केल्यावर पॉईंट कुठे शिफ्ट होतो? मागे. मल्टिप्लाय केल्यावर पॉईंट कुठे शिफ्ट होईल? पुढे. कुठे शिफ्ट होईल? एक घर आणि 2 घर. कुठे येतो पॉईंट? आलं का आपल्या 4 शिफ्ट होतो? समजलं? काय अडचण इथपर्यंत? ही पॉईंट शिफ्टिंग काय? मल्टिप्लिकेशनच्या वेळेस पुढे, डिव्हायडेशनच्या वेळेस मागे. एकदम बेसिक हे लक्षात राहिलंच पाहिजे. पूर्ण 10वी मध्ये आपल्याला नाही का हे खूप वेळ सोडवायचे. समजलंय? काय अडचण इथपर्यंत? पॉईंट शिफ्टिंग पण झाली. न्यूमरेटर डिनोमिनेटर पण झाला. नेक्स्ट पॉईंट आपला क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस म्हणजे काय? क्रॉस म्हणजे तिरपा. काय? तिरपा. मी तर तुम्हाला म्हटलं पहिले 2/3 + 4/3 त्याला कसं लिहिणार होतं? अरे हुशारांनो पहिले चेक कर ना डिनोमिनेटर सेम आहे का नाही. डिनोमिनेटर सेम आहे ना. क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज आहे का? नाही. डिनोमिनेटर जर सेम असेल आणि मध्ये प्लस मायनस असेल काय करतो आपण? डिनोमिनेटर एकदाच लिहितो. काय लिहितो? एकदाच लिहितो. नियम पाठ करून घ्या. प्लस मायनस असेल डिनोमिनेटर जर सेम असेल तर डिनोमिनेटर एकदाच लिहितो आणि वरचं जे काय असेल 2 + 4 किंवा 2 - 4 जे असेल ते करतो. उत्तर काय मग आपलं 6/. अडचण याच्यात पहिले काय चेक करायचं सांग? पहिले डिनोमिनेटर सेम आहे का नाही. अडचण आहे काही? आता जर मी तुम्हाला म्हटलो तो पेपराचा बरोबर आहे. झाले क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय आला का? नाही. डिनोमिनेटर सेम होते म्हणून केले. जर मी जर आता म्हटलो डिनोमिनेटर जर नाही का तुमचे सेम नाही तर मग आता काय रे? आता क्रॉस मल्टिप्लाय. मग लहानपणी शिकवलं होतं काय? डिनोमिनेटर सेम करा आणि मग ऍडिशन करा. याला 4 ला 5 ने मल्टिप्लाय करा, 5 ला 4 ने मल्टिप्लाय करा. डिनोमिनेटर सेम होऊन जाईल. पण एवढं करत बसेल वेळ आहे का आपल्याकडे? 10वीला आले काय अर्थ? सरळ सरळ फुलपाखरूचं चिन्ह बनवायचे. समजलं? आणि खालच्यांचं इथं काय लिहायचं? फक्त इथं मल्टिप्लाय. आता क्रॉस मल्टिप्लायचं हे सिम्बॉल तयार झालं. मनातल्या मनात तुझ्या पेपरात नाही काढून यायचे. 2 5 किती होतील? 10. 3 4 किती होतील? मध्ये साइन कोणता आहे? प्लस. डिवाइड बाय 4 × 5 किती होतील? समजलं किती होईल मग उत्तर? इझी एकदम क्रॉस मल्टिप्लाय. जर डिनोमिनेटर सेम नसेल तर सरळ सरळ काय करा? क्रॉस मल्टिप्लाय करा. अडचण आहे? एकदम इझी. चिल्लर एकदम. समजले? अडचण आहे? आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला म्हटलो
एक नियम लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन तुम्ही आहे ना इकडून हे दिसतं ना फर्स्ट पॉईंट, इकडून असंच द्यायचं मल्टिप्लिकेशन सगळ्यात पहिले. ह्या दोघांचाच मल्टिप्लाय पहिले लिहिणार, इकडच्यांचा मल्टिप्लाय पहिले नाही लिहायचा. समजलं? लिहिताना आपण इकडून इकडं असं लिहितो ना, मग स्टार्टिंग कुठून करतो, इथून करतो ना, मग सगळ्यात पहिले मल्टिप्लाय इकडूनच करायचा. समजलं का? तुम्ही जर इकडून मल्टिप्लाय करून हे जर पहिले लिहिलं आणि याचं मल्टिप्लाय करून इकडे जर लिहिलं तर आन्सर काय होणार तुमचं मायनसच्या वेळेस चुकून जाणार. नियम सिंपल लक्षात ठेवा, इकडून इकडे जायचं, इकडून इकडे जायचं, खालच्यांचा मल्टिप्लाय खाली. समजलंय? काढचं नाही क्रॉस मल्टिप्लाय काहीच नाही करून. काय आपला आता बोर्डमार्क झाला, डिनोमिनेटर झाला, पॉईंट शिफ्टिंग झाली, क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. सिंपल सिंपल. आता आपल्याला बघायचं काय, कोइफिशिएंट आणि व्हेरिएबल. आता मी जर तुम्हाला एक संख्या दिली, काय दिली 4x, किती दिली 4x, सांगणार कोणी कोइफिशिएंट कोण आहे व्हेरिएबल कोण आहे? कोइफिशिएंट 4a, व्हेरिएबल कोण आहे? कोइफिशिएंट x, कोइफिशिएंट 4, व्हेरिएबल x. व्हेरिएबल म्हणजे जो सतत चेंज होऊ शकतो, व्हॅरी होऊ शकतो. x का होऊ शकतो, काही पण होऊ शकतो ना, माहिती का आपल्याला, म्हणून आपण त्याला काय लिहिणार व्हेरिएबल. हा कॉन्स्टंट आहे ना, 4 ची व्हॅल्यू 4च राहणार आहे, तुम्ही जगामध्ये कुठं पण लिहा. कोइफिशिएंट कॉन्स्टंट. समजलं का? अडचण आहे. आता जर मी तुम्हाला म्हटलं यांचं काय, आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन पण शिकायचं आपल्याला. जर बोललो x मल्टिप्लाय बाय x किती होतील? x स्क्वेअर. भावीला आले रे तुम्ही आता. x स्क्वेअर किती होईल? का बरं रे सांगू शकतो कोणी, रिझन देऊ शकता? पाठ तर केलंय बरेच जणांनी, त्याच्या मागे रिझन असतं ना, प्रत्येक गोष्टी मागे रिझन आहे, बोललो तुम्हाला. अजून कोणी? गुड. हे खरं आन्सर आहे. काय डोक्यावर काहीच नसतं म्हणजे काय असतं? 1. काय असतं डोक्यावर काहीच नसतं म्हणजे काय असतो? 1 असतो. समजलं? काढायचं नाही कोणाला. तुम्ही म्हणशाल आता 1 आहे, मग त्याचा काय घेणं ना, आता बरोबर ना, 1 आहे तर मग काय घेणं ना. लक्षात ठेवा, तुमचे व्हेरिएबल x व्हेरिएबल आहे, x व्हेरिएबल सेम आहे. काय सेम आहे? काही चेंजेस आहे का त्याच्यात? सेम आहे, त्याचा तर मल्टिप्लाय होतोय. सेम आहे, मल्टिप्लाय होतोय, तर काय होतं, त्यांच्या पॉवरची काय होती? बेरीज. काय होती? मग किती होती बेरीज? समजलं कुठून आलंय स्क्वेअर? काढायचं आहे कोणाला, एकदम इझी आहे, चिल्लर एकदम. x रेज टू 2 इंटू x रेज टू 5 आहे. सांगा मग किती येईल? मग x रेज टू 7 येईल. 2 + 5 काय? 2 + 5 किती येतील? झालं? काय अडचण आहे? x डिवाइड बाय x किती सांगा? 0. लय भारी उत्तर आहे बरं घ्यायचं. तू म्हणशाल वा मॅथ्सचं जादू आहे. खरंच मॅथ जादू आहे. दादा x च आहे. x आहे. हे करेक्ट आहे एकेकाच्या. अरे बावळ्यांनो, x डिवाइड बाय x आहे ना, x डिवाइड बाय x. x चा जर पाडा तयार केला, x एक x, x एक x, 1/1 काय असतो तुमचा? 1. तुम्ही म्हणशाल काय संबंध आहे? प्रूफ करून देतो. काय देतो? प्रूफ करून देतो. काय असतो वरती? 1 असतं ना. तुम्हाला काय सांगितलं, मल्टिप्लाय केल्यावर ऍड करतो, डिवाइड केल्यावर काय करू? मग सबट्रॅक्ट करू ना. सिंपल आहे ना फंडा. रॉकेट सायन्स आहे का? नाही. मग x रेज टू किती होईल? 0. तुम्हाला शिकवलंय मी, कोणत्या पण संख्येची पॉवर जर 0 असेल तर उत्तर किती येईल? 1. किती येईल उत्तर? हे पण एक लक्षात ठेवा. अडचण आहे कोणाला? काहीच नाही, एकदम सोपं आहे. हे तर लक्षात ठेवलं तुम्ही शेवटच्या 10वीच्या फेब्रुवारी पर्यंत, तुम्हाला कसाही येऊ द्या मॅथचा पेपर, आडवा चिडवा कसा पण निपटवून टाकशो, एकदम इझी. समजलंय? अडचण आहे. थांबू. आपले आता कोण काय आले? कोइफिशिएंट झाले,
व्हेरिएबल झाले. काल आपण बाकी सगळे पॉईंट बघितले. आता काय बघू आता पॉईंटचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. याच्यामध्ये काय रे किती दिवसाचं गणित आहे? तिसरी चौथीचं गणित आहे. सिंपल फंडा लक्षात ठेवायचा. पॉईंटच्या खाली काय घ्यायचा? पॉईंट घ्यायचा. 10वी लेवल होतं तरी बऱ्याच जणांना नसतं माहिती. 14.12 4.2 2च्या पुढे काहीच नसतं म्हणजे काय असतं? बोललं ना पॉईंट नंतर 2 आहे, या पुढे इन्फिनिटी 0 असते. काय फरक पडणार आहे? नाही. समजलं? आपल्यासाठी बेटर अंडरस्टँडिंग साठी सोपं पडतं. ऍडिशन केली 2 3 8 पॉईंट. अवघड आहे घ्यायच्यात, काहीच अवघड नाही. तेच जर आपण नाही का याची सबट्रॅक्शन केली, बरोबर आहे. 2 मधून 0 गेले, बरोबर ना? 2 येणार. 1 मधून 2 जाईल का? 1 काय करेल? किती होईल? 11 होईल. 11 मधून 2 गेले किती? 9. 3 मधून 4 जातील का? थोडा एक हात रटिंग घेतला तरी चालेल. दिसतो ना हात रटिंग? आता एक रटिंग घेतला, 3 मधून 4 गेले किती होते? अवघड आहे सबट्रॅक्शन, पण काहीच अवघड नाही. समजलं? नेक्स्ट पॉईंटचे मल्टिप्लिकेशन. पॉईंटचे मल्टिप्लिकेशन कसं होतं? मल्टिप्लाय करू. 14.12 मल्टिप्लाय बाय 4.20. मल्टिप्लिकेशन आलं पॉईंटचं, घाबरायचं नाही. पॉईंट उडवून टाकायचे जात पुढचा म्हणतल्या मानाला. आता अवघड आहे? नाही, काहीच अवघड नाही. तू 0 ने सगळ्यांना मल्टिप्लाय केलं, 1 देवाचं 0, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता देवाला 2 0 झाला. 4 2 जा 8, 4 1 जा 4, 4 4 जा 16, 4 1 जा 4 आणि 1 5. 0 4 10 12 13 9 5. परत पॉईंट आणून टाकायचे परत पहिले. चेक करायचं पॉईंट नंतर किती घर आहे. 1 घर 2 घर याचे 2 घर, 2 आणि 2 किती झाले? 4. पॉईंट कुठेच नसतो, म्हणजे कुठे असतो? तिथे ना 1 2 3 4. कुठे गेलं उत्तर? मला तुमचं आमचं अवघड आहे, काहीच अवघड नाही. समजलं? डिव्हिजनचं सेम करायचं आहे. डिव्हिजनला फक्त थोडंसं सिंपल घेऊ. डिव्हिजनचे पॉईंट एवढे काही येत नाही, पण मग तुम्हाला नाही का सिंपल शॉर्ट ट्रिक सांगतो. याच्यामध्ये तुमचा आहे ना पॉईंट शिफ्टिंग येईल परत. 4.2 डिवाइड बाय 2.4 आहे, बरोबर आहे. असं उदाहरण आहे. डिवाइडचा अर्थ कसं लिहितो रे आपण? त्याला असं लिहितो ना, हे डिवायडेशन आहे. तुम्हाला सांगितलंय मी काय पॉईंट शिफ्टिंग कशी करतो. पॉईंट नंतर किती घर आहे? एक. इथं पण पॉईंट नंतर किती घर आहे? मॅक्झिमम किती घर आहे? मग एकच घर आहे. वरती खाली दोघांकडे एक एकच घर शिफ्ट करायचं आहे. मी जर बोललो मग इथं 10 ने मल्टिप्लाय करा आणि इथं पण 10 ने मल्टिप्लाय करा. ऍडजस्टमेंट असते ना, वरती मल्टिप्लाय करा खाली पण करा, बरोबर आहे. मग 4.2 चा काढून जाईल. मल्टिप्लाय द पॉईंट कुठे शिफ्ट होईल? पुढे. आन्सर किती येईल? 42. पॉईंट कुठे शिफ्ट होईल? पुढे. किती येईल? 24. दोघांना डिवाइड करते का तुम्हाला? करता येईल. कितीच्या टेबल मध्ये जाईल? हा 2 च्या टेबलनी करा पहिले. किती होतील? 21 आणि 12. समजलं काय करतोय आपण? हे पॉईंट शिफ्टिंग, कटिंग अशी डिवायडेशन करत जायची पॉईंटची जरी आली तरी. समजलं काय अडचण आहे पॉईंटच्या डिव्हिजन मध्ये? पण पॉईंटची डिव्हिजन आली तर थोडीशी ऍडजस्टमेंट करायची होती. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काय अडचण आहे याच्यात पॉईंटच्या याच्यात? आता आपल्याला नेक्स्ट घ्यायचंय, झालं तुमचं फॅक्टराइज. फॅक्टराइज म्हणजे काय सांगितलं तरी? फोडी करायचं. काय करायचं? फोडायचं आपल्याला. फॅक्टरायझेशन कशाच्या कामात आहे ना तुमचा? स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट साठी. क्यूब रूट राहूच द्या तुम्ही सध्या, क्यूब रूट नाहीच सध्या, समजून घ्या बेसिकला.
सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला स्क्वेअर रूट काढता आले पाहिजे, बरोबर आहे. स्क्वेअर रूट जर काढता नाही आले तर मला प्रॉब्लेम होतो तुम्हाला, पूर्ण 10वी देशातून जात नाही. जर मी तुम्हाला बोललो 96 काय 96 च्या फोडी करा, लसावी मसावी एमसीएम बरोबर ना, एससीएफ बरोबर ना, हे काढलेत ना आपण, सेम तेच 96 च्या जे फोडी करायचे आपल्याला ते कशा करणार आपण 96 बरोबर आहे. फोडी करण्यासाठी फॅक्टराइज करण्यासाठी तुकडे करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. सगळ्यात पहिलं काय सांगितलं तुम्हाला, सगळ्यात पहिले 2 ने डिवाइड जातात आणि चेक करायचं 2 ने जाईल का, जाईल, कारण असं काय 6 आरामशीर जाईल येईल मग. ओके 48 आला, याला परत 2 ने दिला तर काय जाईल ना 2 ने किती, मग याला परत 2 ने जाईल, याला परत 2 ने जाईल, याला परत 2 ने जाईल, याला 2 ने जाईल का, मग किती जाईल. फॅक्टरायझेशन बघा कोणकोणते असतात, कोणकोणत्या पुढे आला 1 2 3 4 5 2 आले, 5 2 आले आणि 1 3 आला. हे काय तुमचे तुकडे झाले का, अरे हे झालं तुमचं फॅक्टराइज करणं. कोणत्याही संख्या येऊ द्या, पहिले 2 ने चेक करायचं, 2 ने गेलं मग 3 ने, 3 ने गेलं तर मग 4 ने, असं कंटिन्यू करत राहायचं, बरोबर आहे. इथपर्यंत काही अडचण आहे तुम्हाला नाही. नेक्स्ट जर मी तुम्हाला बोललो 96 चा स्क्वेअर रूट काढा, मग रे याच्यातच घेऊन टाकतो. 96 चा रूट काढायला लावलं ना, स्क्वेअर रूट काढायला लावलं ना, सेम ॲज प्रोसेस काय करायच्या, सगळ्या फोडी पाडल्या आपण, बरोबर आहे. सगळ्या आपण फोडी पाडल्या, दरवेळेस 2 डेज केलं असं नाही बरं का, असं पण राहील. सगळे मग आपण जे फोड केलेले आहेत फॅक्टराइज केले 1 2 3 4 5 आणि हा 3 बरोबर आहे ना. हे कशामध्ये जाईल सगळं, हा 96 रूट मध्ये, सगळ्या फोडी पण कशामध्ये असते रूट मध्ये, काहीच नाही म्हणजे काय असतो 2 असतो ना, मग टोल नाका जो काही असेल आपल्याला बाहेर निघण्यासाठी आपल्याला किती द्यावं लागेल 2, मग पॉवर किती पाहिजे आपल्याला 2 ची पॉवर पाहिजे, मग आपल्याला 2 2 च्या जोड्या बनवाव्या लागतील. 2 2 ची जोडी म्हणजे काय 2 चा स्क्वेअर, 2 2 ची जोडी 2 चा स्क्वेअर, याची काय जोडी बनते का नाही, मग 2 3 जा 6. मग सांगा मला बाहेर कोण कोण निघेल, हा 2 बाहेर निघेल, हा 2 बाहेर निघेल, हा 2 बाहेर निघाला त्याचा हा स्क्वेअर जो आहे तो कट होऊन जाईल, याचा पण स्क्वेअर कट होऊन जाईल आणि मध्ये रूट मध्ये कोण उरला फक्त, काय अडचण आहे. 2 2 जा 4, रूट मध्ये 6, मग आन्सर किती आलं 4 रूट 6. काय अडचण आहे इथपर्यंत, सिंपल आहे. पुढचं काय आलं मग याच्यात, फॅक्टराइज पण झालं, स्क्वेअर रूट पण झालं, क्यूब रूट पण काय करे सेम याच पद्धतीने. फक्त तुम्हाला कितीच्या जोड्या पाहिजे, मग आता 3 च्या जोड्या पाहिजे. कितीच्या जोड्या पाहिजे 3 च्या जोड्या पाहिजे, समजलं. काय अडचण आहे. स्क्वेअर आणि क्यूब काय असतात रे, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 4, समजलं. 4 4 जा 60. 10वी साठी काय करायचं 30 पर्यंत स्क्वेअर पाठ करूनच घ्यायला आहे, टाइम वेस्ट नको व्हायला. तो मस्त आहे, 40 मार्काचा पेपर आहे, 2 तास भेटतात आपल्याला, जास्त काही वेळ भेटत नाही. मॅथ्सच्या पेपरला शेवटच्या प्रश्नापर्यंत येता 19-20 झाले, एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ लागला तर टाइम नाही पुरत. तर तुमचे स्क्वेअर वगैरे सगळे कन्सेप्ट जर पाठ असतील तर जास्त तुमचा टाइम कंझ्युम नाही होणार. 10वीला फक्त एकच आहे, काय तुम्हाला स्टेप्स माहिती पाहिजे, गणित कसं सोडवायचं आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्या प्रश्नाला सुटेबल स्टेप्स कोणकोणते आहेत आठवल्या पाहिजे, रिव्हिजन झालेली असते ना पूर्ण, बरोबर आहे. स्टेप्स आठवायच्या, कोणत्या स्टेपनी सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर ना. स्टेप्स तर तुम्हाला जमून जातात, खऱ्या गोळीच्या मध्ये होतो, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पॉईंट शिफ्टिंग वगैरे कटिंग वगैरे केले ना आपण, सगळं फक्त याच्यात गोळ होतो तुमचा, बाकी कुठंच नाही, बरोबर आहे. आता नवीला पण बऱ्याच जणांना तोच प्रॉब्लेम आहे, स्टेप्स कळत आहेत पण हेच सोडवता येत नाही, बरोबर आहे. आता नेक्स्ट काय तुमचं इक्वेशन घ्यायचं आता आपल्याला, खूप इम्पॉर्टंट आहे. 10वी मध्ये पूर्ण आपलं इक्वेशन, इतके इक्वेशन्स आहेत, प्रत्येक पेजवरती इक्वेशन आहे.
तुम्ही म्हणशाल इक्वेशन काय असतं, बोलू तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 12 इज इक्वल टू 0, नंतर 2x प्लस 3y इज इक्वल टू 5. हे काय तुमचे इक्वेशन्स आहेत. काय इक्वेशन, हे इक्वेशन कुठून आलेत काय माहिती तुम्हाला. पहिले ते इक्वेशन समजू शकतो. याच्यामध्ये फक्त काय आहे, एक्स आणि एक्स आहे. हे काय एक्स आणि एक्स आहे बरोबर ना, एकच व्हॅरिएबल आहे. काय व्हॅरिएबल काय आपण काल बघितलं, काय याला काय म्हणतो आपण व्हॅरिएबल. व्हॅरिएबल किती तुमचे एकच आहे ना, 2 व्हॅरिएबल आहे का नाही. ही सिंपल इक्वेशन आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. काय स्टँडर्ड फॉर्म आहे. याच्यावरून तुम्हाला एक्सची किंमत काढते ते आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये कशापासून काढतात कशी काढतात. आता तुम्ही म्हणशाल हे खाली काय भानगड आहे, असं होतं तुम्हाला आता नवीन होतं. सायमल्टेनियस इक्वेशन होतं ना, लिनियर इक्वेशन्स सोडत होते तुम्ही. काय करायचे, अजून एक इक्वेशन दिली असायची, सारखे सारखे करायचे, कट करायचे, एक किंमत भेटते ती परत वरती टाकायची आणि सॉल्व्ह करायचे. मी जे बोललो ज्याने सोडवले त्यांना कळलं असेल काय म्हणतो बरोबर आहे. पण आता हे थोड्याशा साईडला ठेवून द्या, याच्याकडे फोकस करा. हे इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे, याला बोलतो आपण लाईन इक्वेशन. काय बोलतो लक्षात ठेवा. हे तुम्हाला कोणी सांगेल का नाही सांगेल मी सांगतो तुम्हाला. जर अशी इक्वेशन दिलेली आहे एक्स आणि वाय, त्याच्यामध्ये काय स्क्वेअर वगैरे नाही बरं का, एक्स आणि वाय दिलेले, सरळ सरळ असं समजा की लाईन आहे. काय लाईन आहे, लाईन. तुम्ही म्हणशील काय संबंध याचा लाईनचा काय संबंध. लाईन कुठं असते तुमची, ग्राफ असतो ना, ग्राफ मध्ये काय असते, ही काय असती एक्स ऍक्सिस, ही काय असती वाय. इकडे एक्स डॅश असतो, इकडे काय असतो वाय डॅश असतो बरोबर ना. इकडे सगळे काय असतात प्लस साईन असतात, इकडे काय असतात मायनस. इकडे प्लस असतात, इकडे काय असतं खाली बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कोणती पण एक लाईन मारली, अशी मारा अशी मारा किंवा अशी मारा, कुठून कशी पण लाईन मारा, ती लाईन एक इक्वेशन तयार करते. काय तयार करते इक्वेशन. किंवा म्हणशाल जरा कॉम्प्लिकेटेड होतं सगळं बरोबर ना. कॉम्प्लिकेटेड नाही, तुम्हाला प्रूफ करून देतो की नाही आता लगेच नाही करणार ना, आता 1 तासाचं लेक्चर होते. तर लक्षात ठेवा, ह्या लाईनीने तुम्हाला कुठं पण एक रेष मारता येईल. एक इक्वेशन दिले ना मी तुम्हाला, झोपेत कोणी पण अशी इक्वेशन दिली आणि सांगितली ग्राफवरती लाईन मारून दाखव, तर मारता आली पाहिजे. तुम्ही म्हणशाल कसं काय, सगळ्यात तरी काय करायचं, 10वीला आपल्या फायद्याचे आपण 3च पॉईंट काढू, एक्स वाय आणि एक्स आणि वाय बरोबर आहे. इक्वेशन दिलेली आहे तुम्हाला, काढली इक्वेशन दिली. इतर समजा याच्यामध्ये अंदाज पाहिजे स्टार्टिंगला 0 टाकला, एक्स काय टाकला 0, 2 0 प्लस 3y इज इक्वल टू 5. 2 × 0 किती होती 0 3 3y 5y 3. इकडचं जर रिमूव्ह लावला 3 मल्टिप्लाय आणि इकडून तो काय डिवाइड झालं तुमचं 5/3 आला. 5/3 म्हणजे पॉईंट मध्ये उत्तर दिलं. पॉईंट मध्ये का उत्तर दिलं त्याचं 1.6. त्याला पुढचं पॉईंटचं जाऊ द्या बरोबर ना. 666 यायला पाहिजे समथिंग. किती आलं मग 1.6. समजतंय का, अडचण आहे काही अडचण नाही. 1.6. मग तुमचा एक्स किती आला 0 आणि 1.6 बरोबर आहे. इथपर्यंत अडचण आहे. सेम आपण एक्स आहे घ्यायचा का -1 टाकू, परत काहीतरी व्हॅल्यू आपण 2 टाकू, परत काहीतरी व्हॅल्यू. तुम्हाला तुम्ही म्हणशाल व्हॅल्यू कशा टाकायचा, अंदाज पाहिजे कुठून ते कुठं टाकायच्या. -3 पासून -2 -1 0 1 2 3 ह्या रेंजमध्ये तुम्ही कोणत्या व्हॅल्यू टाका. इकडे जर 0 टाकलं तुम्ही इकडे पण 0 टाकू शकता, काही अडचण नाही. कोणती तरी एक व्हॅल्यू टाकली तर दुसरा निघेल ना आपला बरोबर आहे. तुम्हाला येईल अजून बेसिक सांगतो फक्त. याची व्हॅल्यू निघेल, याची पण काहीतरी व्हॅल्यू येईल बरोबर ना. अशा किती व्हॅल्यू येतील तुमच्या 3 व्हॅल्यू येतील समजून. आता तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे.
ग्राफ काढला, हे जे बिंदू दिसत आहेत ना पॉइंट्स, आपण 9वी ला शिकलोय, 8वी ला पण शिकलो आय थिंक सो. पॉइंट दिलेले असतील 9वी लाच वाटतं. मग बिंदू जर दिलेले आहेत, पॉइंट दिले, तुम्हाला काय करायचे, फक्त प्लॉट करायचे. जेव्हा तुम्ही पॉइंट प्लॉट करणार नाही का सरळ रेष झाल्यावर तुमचं काय तयार होईल, लाईन. झाले का तुमचं इक्वेशन पासून लाईन तयार. हे सगळं मी आता वरवरती सांगितलं तुम्हाला बेसिक म्हणून, कळालं. ही असती तुमची लाईनची इक्वेशन. काय असते इक्वेशन. आता याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन वगैरे शिकायचं आहे. काय असतं तुमचे इक्वेशन झाले, ग्राफची लाईन पण झाली, बरोबर आहे. नेक्स्ट आता काय होतं तुमचं, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन पण झालं. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर कटिंग घेऊ आता. इक्वेशन तोच घ्यायचं होतं. इक्वेशनच घेऊ आपण. आता मी तर तुम्हाला सांगितलं ए अधिक बी आहे मल्टिप्लाय बाय सी अधिक डी. तुमचा डी आवड होऊन जाईल, थोडंसं सोपं येऊ आपण. ए मल्टिप्लाय बाय ए काय होईल रे, मला सांगितलं ए स्क्वेअर. गुड. काय आला ए स्क्वेअर. व्हेरिएबल आहे, काय व्हेरिएबल आहे, पॉवरची काय होईल बेरीज होईल. आता जर मी दिलं तुम्हाला 2a इंटू 3a तर काय होईल, गुड. 2 3 चा किती होतील 6 आणि a इंटू a किती होईल a स्क्वेअर होईल. 3a प्लस 5a किती होतील आता, किती होतील, गुड. 2 आणि 5 किती होतील 7. लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन असेल तर कोइफिशिएंट आणि कोइफिशिएंटचं काय होईल मल्टिप्लिकेशन होईल, आणि व्हेरिएबल व्हेरिएबलचं काय होईल मल्टिप्लिकेशन होईल. पण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ज्यावेळेस तसं नाही होत. जो व्हेरिएबल असतो ना तो एकदाच लिहितो आपण, काय करतो, आणि ऍडिशन सबट्रॅक्शन कोणाची करतो, फक्त जे कोइफिशिएंट असतात ना सहगुणक त्यांची करतो. 2 + 5 किती होतील 7. समजलंय का, अडचण आहे काहीच अडचण नाही. हा फंडा कळाला तुम्हाला. आता जर मी तुम्हाला म्हटलो याचं मल्टिप्लिकेशन कसं करणार, याच्या आधी अजून एक बेसिक स्टेप सांगतो. ए अधिक 5 + 3a ते कसं सोडवणार, हा 5a + 3a. गुड. पण अरे हुशारांनो 5 + 3 ची ऍडिशन करून घ्या ना. समजतंय, थोडंसं डोकं जागेवर ठेवा, बरोबर आहे ना. असं तुम्हाला मधूनच विचारलं ना, थोडं तुमचं अलर्ट राहायला पाहिजे माइंड, की आपल्याला ते लगेच क्लिक झालं पाहिजे काय थोडंसं मिसवीज झालेलं आहे. समजलं. आता मी याचे चेंजेस केले, x + 3 केला. आता काय करायचं, आता इथं काय म्हणशाल तुम्ही, काहीच नसतं म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन. आणि लक्षात ठेवा हे आपलं घर आहे, काय घर, कौस आहे ना, ब्रॅकेट आहे, घर आहे. या दोघांची ऍडिशन होती का तर चेक करणार, होईल का, x + 3 कधी होईल का, नाही होणार. मग यांचं काहीच होणार नाही, ते काय राहतील ॲज इट इज राहतील. या घरामध्ये किती लोक आहेत 2 लोक. बाहेर एक माणूस आलाय काय भेटायला, तो काय त्याला मल्टिप्लाय, काय मल्टिप्लाय. मग ए फक्त x ला 2 भेटेल का, तो घरातल्या दोघांना 2 भेटेल, कोणाला त्रास नको यायला. समजलं. पहिले कोणाला मल्टिप्लाय होईल x ला, ए आणि x चं काय मल्टिप्लाय होईल का, उत्तर मिळेल का नाही, व्हेरिएबल व्हेरिएबल मध्ये काय राहतील a इंटू एक्सच राहतील. डॉट म्हणजे काय एक्स असतो मल्टिप्लाय असतो आपला, बरोबर ना. a इंटू एक्स. इथं काहीच नसतं म्हणजे असतं प्लस. हे खूप इम्पॉर्टंट आहे, काहीच नाही म्हणजे काय प्लस आहे. प्लस मल्टिप्लाय करतोय ना, काय करतोय मल्टिप्लाय. प्लस प्लसचा मल्टिप्लाय काय होतं प्लस होतो, बरोबर. a इंटू 3 किती होतील मग, काढचं आहे बघा, इझी बुक. समजतं मला काय करतो झालं. हे पण बेसिक झालं. एकाचा घरामध्ये गेला पण एक घर दुसऱ्या घराला भेटून नाही टाकला. आता काय करायचं लक्षात ठेवायचं. असं जर आलं तर तोच नियम लक्षात ठेवायचा. हा घरामध्ये किती जण आहे 2 जण आहे ना, किती जण आहे 2. पर्याय होणार ए जो आहे ना, एक तो दोघांना भेटून येईल. काय रे 2 भेटून. उरला कोण बी नाही, प्लस बी. का उरला
प्लस बी, हा पण प्लस ए होता ना, प्लस एक आधी काही ते म्हणून घेतो का आपण, नाही घेत. मग काय उरला प्लस बी उरला, तो पण काय करेल, दोघांना 2 भेटून भेदभाव होणार नाही, इक्वली. ए दोघांना 2 भेटला, बी पण काय केला, दोघांना 2 भेटला. अडचण इथपर्यंत काहीच अडचण नाही. सेम हा फंडा जो वापरला ना आपण इथं, मग एका वेळेस घरातल्या दोघांना 2 भेटेल, बी पण काय घरातल्या दोघांना 2 भेटेल. नेक्स्ट मग काय करणार, ए इंटू सी किती होईल तुमचा, ए सी प्लस 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 ए इंटू डी किती होईल, ए डी प्लस 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 बी इंटू सी किती होईल, बी सी प्लस 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 बी इंटू डी किती होईल. काय अडचण यायचं, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये सेम सेम पुढं काय आहे का, नाही. मग त्याला इथंच ठेवा, याचा काहीच होणार नाही, काय अडचण इथपर्यंत. आता मी जर म्हटलं तुम्हाला ए मायनस बी आहे आणि सी प्लस डी, आता थोडस चेंज झालं. नियम काय पण आपला सेम आहे, काय 2 घरे दोघा घरांमध्ये काय मल्टिप्लाय, पहिला जाऊन दुसऱ्या घराला भेटेल, दुसरा कोण उरला, प्लस बी उरला, इथे काय उरला, मायनस बी उरला, सी प्लस बी, बरोबर आहे. ए इंटू सी किती होतील, ए सी प्लस 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 ए इंटू डी, ए डी झालं इकडचं काम झालं. आता चेक करायचं, मायनस ए तिथं काय आहे, प्लस आहे, मायनस प्लस काय होईल, मायनस बी सी, मायनस प्लस काय होईल, मायनस बी डी. झालं का चेंज. म्हणून प्लस मायनसला खूप महत्व आहे. प्लस मायनसचं एकदा सांगून टाकतो तुम्हाला, प्लस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. लक्षात ठेवायचं एक सिंपल ट्रिक आहे, सारखे सारखे आले तर काय करायचं, प्लस, सारखे सारखे आले तर प्लस, विरुद्ध आले तर मायनस. थोडं सिंपल आहे, कळलं. ते तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे मल्टिप्लिकेशनच्या वेळेस आणि याच्या वेळेस ऍडिशन सबट्रॅक्शनच्या वेळेस. आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं बेसिक सांगतो, इथपर्यंत अडचण नाही, याच्यामध्ये अजून डिटेल आपण शिकवताना जाऊ. आता नेक्स्ट जर मी तुम्हाला म्हटलो ए प्लस मायनस 15 प्लस 6 मायनस 23, बरोबर आहे. याला कसं सोडवणार, सिंपली काय करतो, पहिले आपण ऍडिशन काय करतो, बोर्ड मास रूल आहे ना, 15 प्लस 6 होतील 21 मायनस 23 ना, बरोबर आहे. इथे काहीच नाही, म्हणजे काय रे, प्लस मायनस काय होईल, काय होईल, मायनस. दोघांची सबट्रॅक्शन किती येईल, तो आले ना. पण प्लस मायनसच्या वेळेस लक्षात काय ठेवायचं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या होती, समजलं का, अडचण आहे. प्लस मायनसच्या वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, प्लस मायनसच्या वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह, एवढंच लक्षात ठेवा, डोक्यात फिट करून घ्या. मग 2 मल्टिप्लाय बाय, आता नाही, मग मल्टिप्लाय ना, काय मल्टिप्लाय, ऍडिशन सबट्रॅक्शन आहे का एकदा. मल्टिप्लायच्या वेळेस 2 6 किती होतील, 12. चेक करायचं, प्लस मायनस काय होतो, मायनस. मग साईन काय येणार, समजलं. कसं वापरायचं दोघी ठिकाणी, रिवाइज करणार, प्रॅक्टिस करणार, तर जमून जाईल, काढायचं नाही याच्यात. तुमचं इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन जमलं, ऍडिशन सबट्रॅक्शन पण जमली, डिव्हिजन तुम्हाला शिकवताना सांगेल, कारण काय खूप लेंदी होणार डिव्हिजनचं आणि क्वचित व्यवस्थित उदाहरणं असतात. शिफ्टिंग लेफ्ट राईट वाक्य करतो, काय आलं, शिफ्टिंग लेफ्ट राईट आणि पर्सेंटेज. नेक्स्ट 4 plus 3 is equal to 6 plus 3. तो उत्तर हे जे इक्वेशन बनवलंय बरोबर आहे का रे, नाही बरोबर आहे. लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड ओके का,
राईट आहे का? इकडे किती होतात 7 होता आणि इकडे किती होतात आहे का इक्वल टू नाही आहे. पण मी जर म्हटलं आता एक्स आता राईट आहे का? हा आता होऊ शकते का बरं? एक्स ची किंमत माहिती का? किती पण असू शकते माझी बरोबर ना? किती पण असू शकते माहिती का आपल्याला? माहिती. मग तुम्ही म्हणशाल कसं काय? ज्याची किंमत माहिती नाही ज्याची किंमत काढायची त्याला एका साईडला ठेवायचं आणि ज्याची किंमत माहिती नाही त्याला कुठे टाकायचं दुसऱ्या साईडला. ऑलरेडी एक्स इकडे आहे ना प्लस मध्ये ना त्याला ऍज इट इज राहू द्या. फेकणार कोणाला? ह्या दोघांना. इकडे काय होतं ऑलरेडी 6 + 3 होता प्लस आहे ना लक्षात ठेवा इज इक्वल टू म्हणजे तुमची काय बाउंड्री काय बाउंड्री. जेव्हा कोणताही साइन कोणताही जे तुमचं कॉन्स्टंट असेल व्हेरिएबल असेल शिफ्ट होते इज इक्वल टू राईट किंवा लेफ्टला त्याचं साइन काय होतं अपोजिट होतं. आपल्याचं काय होईल मायनस होईल. आपल्याचं काय होईल समजलंय काय अडचण आहे? आता सिंपल तुम्हाला याच्यामध्ये हे पण सांगतो प्लस आहे मायनस आहे आणि सेम सेम येतं काय होतील कॅन्सल. काय उरलं फक्त 6 - 4 किती येईल? ही जर 2 ची किंमत आपण याच्यात टाकली 2 + 4 + 3 इज इक्वल टू 6 + 3 किती होतील रे 7 + 2 9 इकडे काय होतील 9. आलं का उत्तर बरोबर? समजलं? शाळेचं नाही मला शिफ्टिंग कळाली मग मला. शिफ्टिंग अजून डिटेल मध्ये शिकवताना कळलं. ही शिफ्टिंग आहे फक्त काय की लेफ्ट राईट जाताना इज इक्वल टू चा अपोजिट साइड होती. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या वेळेस पण सेम तसंच होईल. 4/x y/3 बरोबर आहे. आपल्याला x आणि y एका साईडला पाहिले आणि बाकी सगळं एका साईडला पाहिले. खाली कोण आहे हा x डिवाइडला आहे ना तो कुठे जाईल इज इक्वल टू जे आर पार जाताना वरती जाईल. खालचा कुठे जाईल वरती y खाली डिवाइड होता इकडे तो होईल झाला का? आणि हा 3 इकडे डिवाइडला इकडे तो वरती येईल ना. y * x किती होतील xy किंवा yx कसं पण घ्या 4 3 जा 12. किंवा सर मी असं उलट का लिहिलं ते पण सांगू शकतो. इकडे किती आले तुमचे 12 इज इक्वल टू yx बरोबर आहे ना. 4 3 12 y * x yx. हे जर असं उत्तर असेल बरोबर ना दोघं सेम सेम आहे तुम्ही त्यांना उलटे लिहू शकता काहीच चेंज नाही करायचं. पण समजलं? काढायचं नाही पर्यंत